इटलीतला पिसाचा मनोरा याचा लंडनच्या इम्पिरियल कॉलेजशी काय संबंध आहे? अहो आहे ना, कारण हा पिसाचा मनोरा कळण्यापासून वाचवण्यात लंडनच्या इम्पिरियल कॉलेजच्या प्रोफेसर जॉन बर्लांड यांचा फार मोठा हात आहे. त्यांनीच सुचवलं की हा पिसाचा मनोरा पहिल्यासारखा कसा करायचा, आणि त्यांना साथ दिली ती मिशेल जमिओलोन्स्वस्कीने, हा पोलिश इंजिनियर, आणि याने प्रोफेसर जॉन बर्लांड यांच्या सूचनेबरोबर तंतोतंत ती स्कीम अंमलात आणली. आणि पिसाचा मनोरा हा पूर्ववत कसा आला हे जाणून घेण्यासाठी या भागात आपलं स्वागत आहे. गोष्टी वास्तूंच्या विलक्षण निर्मितीच्या या आपल्या YouTube चॅनेलमध्ये. तर मंडळी, 1989 साली टॉवर ऑफ पाविया हा पिसाच्या मनोऱ्याजवळचा एक दुसरा मनोरा पडला आणि इटालियन सरकारला जाग आली आणि त्यांनी शेवटची आता ही शेवटचीच कमिटी नेमली आणि त्यात प्रोफेसर जॉन बर्लांड यांना हे निक्षून सांगितलं की आता जे काही करायचं ते फायनल, आणि तुम्ही जे ठरवाल त्याप्रमाणे आम्ही पिसाच्या मनोऱ्याची रिस्टोरेशनची स्कीम अंमलात आणू. हे कळल्यानंतर प्रोफेसर जॉन बर्लांड कामाला लागले. ते त्यांच्या विषयातले फार मोठे जागतिक तज्ज्ञ, फाउंडेशनचे, जिओटेक्निकचे, या सगळ्या गोष्टींचे ते तज्ज्ञ होते. आणि त्यांनी काय केलं, सर्वप्रथम पिसाच्या मनोऱ्याच्या जवळच्या मातीची पाहणी केली. एकंदर स्ट्रक्चर कसं आहे, किती कल्ल आहे, काय आहे ते पण सगळं समजून घेतलं. आणि त्याच्यानंतर त्यांनी सिव्हिल इंजिनिअरिंग मधलं फायनाईट एलिमेंट टेक्निक वापरलं. आता हा शब्द तुम्हाला नवीन वाटेल, पण फायनाईट एलिमेंट टेक्निक हा म्हणजे सिव्हिल इंजिनिअरिंग अनालिसिस मधला परिसस्पर्श आहे. या सब्जेक्टचा, या टेक्निकचा जेव्हा कोणत्याही प्रॉब्लेमला हात लागतो ना तेव्हा, किंवा स्पर्श लाभतो ना तेव्हा तो प्रॉब्लेम पूर्णपणे सुटतो. तर हा फाउंडेशनचा प्रॉब्लेम प्रोफेसर जॉन बर्लांड यांनी फायनाईट एलिमेंट टेक्निक वापरून पूर्णपणे कागदावर प्रथम सोडवला आणि कागदावर याचं मॉडेल बनवलं आणि एक पायलट प्रोजेक्ट सुरू केला. आता या ह्याच्यात पहिली कंडिशन काय होती, प्रोफेसरांनी सांगितल्याप्रमाणे जे पिसाच्या मनोऱ्याचं झुकणं होतं ते दक्षिणेकडच्या बाजूचं होतं, म्हणजे दक्षिणेकडचा भाग खाली गेलेला होता आणि त्याच्या रिलेटिव्हली उत्तरेकडचा भाग वरती होता. त्यांनी पहिलेच सांगितलं की दक्षिणेकडच्या जास्त झुकलेल्या भागाला अजिबात हात लावायचा नाही, त्याला डिस्टर्ब करायचं नाही. जी काही उपाययोजना करायची आहे ना ती उत्तरेकडच्या भागात करायची. पण हे उत्तरेकडच्या भागात करण्याआधी काही प्रिकॉशन घेणं जरुरी होतं. काय होतं ते प्रिकॉशन? त्यात पहिले उत्तरेकडच्या भागाला 600 टनांचं वजन लावलं. म्हणजे त्या वजनाने हळूहळू विरुद्ध बाजूनी मनोऱ्याचा झुकाव सुरू होईल. बरं, समजा हे टेक्निक फेल गेलं तर त्याचीही उपाययोजना त्यांनी केली होती. जेव्हा एखादी वस्तू कलते, उंच वस्तू कलते, तेव्हा काय होतं, एका साईडची त्याची लांबी वाढते आणि आतल्या साईडची लांबी कमी होते. आता संगमरवर हे ठिसूळ प्रकारातलं मटेरियल आहे. जेव्हा त्याची लांबी कमी होते तेव्हा त्यात दाब, कॉम्प्रेशन तयार होतो आणि बेंडिंग पण तयार होतं, आणि त्यामुळे या संगमरवराच्या ठिकऱ्या उडू शकतात. म्हणून पहिले, उपाययोजनेच्या पहिले प्रोफेसरांनी दक्षिणेकडच्या बाजूच्या आणि एकंदरीतच सगळ्या संगमरवरी भिंतींना रिट्रोफिट केलं, म्हणजे जरा डागडुजी करून त्यांना जास्तीचं पक्क केलं की समजा उलट्या बाजूने ते झुकलं तर दाबामुळे त्याच्या ठिकऱ्या पडणार नाहीत. आणि प्लस या पिसाच्या मनोऱ्याच्या दुसऱ्या मजल्याला एक कंबरपट्टा बांधला, आणि तो कंबरपट्टा कसा होता, स्टीलचा होता. स्टीलची मोठी चेन, रिंग बीम त्याच्या भोवती बांधली आणि ती रिंग बीम कित्येक 100-200 मीटर दूर केबलनी जमिनीत त्याला अँकर लावून पक्की केली. हेतू हा की हा पिसाचा मनोरा उपाययोजना चालू असताना आहे त्या परिस्थितीत अजून खचायला नको. आणि मग
आणि मग सुरुवात झाली रिस्टोरेशनची. पण ही रिस्टोरेशनची सुरुवात जरी 91 पासून झाली तरी पिसाचा मनोरा तेव्हापासून लोकांसाठी बघायला बंद केला होता. आणि 99 साली जेव्हा खरी रिस्टोरेशनची प्रोसेस सुरू केली त्याच्या आधी त्यांनी काय केलं की जो भाग उत्तरेकडचा वरती होता ना तिथून थोडीशी माती काढली. ती माती काढल्यामुळे काय झालं की उत्तरेकडचा भाग थोडा खाली आला आणि त्याप्रमाणे दक्षिणेकडची माती उत्तरेकडे सरकली. आणि हे मॉडेल यशस्वी होताच फुल स्विंग मध्ये फुल ऑपरेशन मध्ये 99 पासून साधारण 20 सेंटीमीटर डायमीटरचे 41 पाईप्स तिरपे करून त्या उत्तरेच्या भागाच्या जमिनीखाली घातले आणि तिथून थोडी थोडकी नाही 38 मीटर क्यूब जमीन एका वर्षात हळूहळू पद्धतशीर रीतीने बाहेर काढली. आणि नंतर काय केलं, नंतर तसंच सोडून दिलं, कारण ही माती बाहेर काढल्यानंतर तिथे जी पोकळी निर्माण झाली तिथे दक्षिणेकडची माती येऊन बसली आणि उत्तरेकडचा भाग खाली यायला लागला. पण केव्हा, हे सगळं झाल्यानंतर 6 महिन्यांनी 6 महिने सगळेजण श्वास रोखून बघत होते की आता कधी ना कधी केव्हा हा उत्तरेकडचा भाग खाली येईल. 6 महिन्याच्या तपश्चर्येनंतर जेव्हा पहिली चुणूक मिळाली की हे पिसाचं टॉवर आता विरुद्ध दिशेला झुकतंय तेव्हा आनंदाला पारावार राहिला नाही. आणि पुढच्या वर्षभरात 2001 साल संपेपर्यंत 5.5 अंशांनी कललेला पिसाचा मनोरा हा पहिल्यासारखा 3 अंशांनी कलला. म्हणजेच काय, 2.5 अंशांनी रिस्टोरेशन झालं. आता हे जे रिस्टोरेशन झालं हे 0 डिग्री पण करता आलं असतं की हो, पण तसं केलं असतं तर त्या कलत्या मनोऱ्याचं महत्वच निघून गेलं असतं ना. तो मनोरा कलता आहे म्हणूनच तो दुनियाभरचे लोक बघायला येणार ना. जर त्याला सरळसोट व्हर्टिकल 0 डिग्री कललेला केला तर तुम्ही आम्ही कशाला बघायला जाऊ. म्हणून तो 3 अंशापर्यंतच आणला आणि तसाच ठेवला. आणि यथावकाश काही वर्षांनी हे कळलं की आता ही जी परिस्थिती पिसाच्या मनोऱ्याची आहे ती तशीच पुढले 100 ते 150 वर्ष राहणार. आणि मग काय, इटालीमध्ये शॅम्पेन फुटल्या, शॅम्पेनच्या बाटल्या फुटल्या, आनंद व्यक्त झाला, कारण पिसाचा मनोरा आता इटालियन सरकारला खूप सारं परकी चलन मिळवून देणार. लाखो करोडो लोक तो बघायला येणार आणि त्यातनं सरकारला उत्पन्न मिळतं. आता हा कलता ठेवण्यामागे मजा काय आहे, एक किस्सा सांगतो. पूर्वीच्या काळी एक तलत मेहमूद नावाचा अतिशय लोकप्रिय गायक होता 60-70च्या दशकातला, आणि त्याच्या आवाजाला कंप होता, त्यामुळे लोकांना तो आवडायचा. परंतु त्याच्यावर टीका पण व्हायची की याचा आवाज कंपन असलेला आहे त्यामुळे हा भाव खातो. मग एकदा चिडून त्यांनी काय केलं, एका संगीतकाराकडे त्यांनी आपलं नवीन गाणं दिलं ज्यात अजिबात कंप नव्हता आणि त्यांनी सांगितलं की पहा, कंपविरहित गाणं सुद्धा मी गाऊ शकतो. हे ऐकताच तो संगीतकार भडकला आणि म्हणाला, अरे बाकी सगळे गायक आहेत त्यांच्यात कुठे कंप आहे, तुझ्या आवाजात कंप आहे म्हणून तुला भाव आहे, म्हणून तुझी ओळख आहे, तू कंपविरहित गाणं गायलास तर संपला. आणि त्यामुळे तलत मेहमूद त्याच्या पुढेही कंपनासहित गाणं गात राहिला आणि त्यामुळे त्याची गाणी आजही अवीट गोडीची आहेत. तसंच पिसाचा मनोरा हा झुकलेला आहे म्हणूनच तो बघायला जगभरचे लोक अवीट गोडीने जातात, पर्यटनासाठी खर्च करतात आणि त्याच्याबरोबर फोटो काढून आनंद व्यक्त करतात. तुम्हीही पिसाचा मनोरा जरूर बघा. आणि आमच्या YouTube चॅनेलला गोष्टी वास्तूंच्या विलक्षण निर्मितीच्या याला शेअर, लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.